हे 150 कारण गाईज तुम्हाला ले ब्लॉग मध्ये दाखवतोय कॉम्प्युटर मग आज फायनली विजय घेतोय आपला फोन, ते पण नवीन. मग प्रँक करूया म्हणलं कारण आशुतोषनं आम्हाला लावला टाइम यायला. मग आम्ही बसलो रिक्षामध्ये, आशुतोष आला तेवढ्यात बघू शकता तुम्ही गाईज आलेला तो काय करतोय काय नाही. आम्ही त्याची मजा घेतो थोडीफार, तुम्ही बघू शकता. आता विजय म्हणतो चला आता असंच करूया कारण तो आम्हाला याला कमीत कमी अर्धा तास लावला यायला त्यानं. मग विजय म्हणतो आता त्यानं कॉल करेल तुम्हाला, बघा आता हेअरस्टाईल वगैरे फिरवतोय कशी काय विषय. मग आम्ही चेक करतोय इतक्या वेळ आम्हाला बघितलं कसं काय नाही. रिक्षामध्ये बसलोय, पुढे पण स्क्रीन आहे, काही दिसत नाही एवढं, म्हणजे असं नाहीये विषय. काय आशुतोष आतमध्ये गेला, परत बाहेर आला, फोन लावला, विजय बसला होता गप. फायनली आम्ही आता म्हटलं जातं बास करूया प्रँक. मग आलता फावडे कारण आपल्याला करायचं गेमिंग सेटअप, बाकी सगळं आले. मग आज काय फायनली करतोय. मग विजय अनबॉक्सिंग करतोय डायरेक्टली कोणत्या Vivo V20 फोनची. जिद्द ना सोडली झेप घे. विजय माझ्यासोबत खेळणार आहे पबजी, ते पण आम्ही खेळणार आहे डुओ मध्ये, रँक पुश करणार आहेत. बघूया काय होते कारण फिक्स नाहीये अजून. आणि विषय काय आपलं कॉम्पोनेंट आले सगळे आणि तुम्ही बघू शकता गाईज हे फक्त 13,000 रुपयाचं कॉम्पोनेंट आहे, ते पण प्रोसेसर Ryzen i5. मी काय कुणाला बाहेरून बोललो नव्हतं, आपला मित्र आहे लक्ष्मण त्याला बोललो होतो खास कारण तो म्हणत होता मला येतंय सगळं कारण सेटअपचं. मग त्याला बोलून आम्ही करत बसलो सेटअप अख्खा दिवस त्यामध्ये गेला आमचा. त्यातला तर विषय तो नाहीये की सेटअप करायला आम्हाला प्रॉब्लेम झाला नाही. विषय झाला की मदरबोर्ड आणि पॉवर सप्लाय दोन्ही खराब निघले. त्यात आम्ही चेक करत होतो काय काय HDD आहे काय काय गोष्टी. मग नशीब काय आमचं घाण आहेच आजचं. तुम्हाला काय बोललो अजून पण सेटअप आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे दाखवता आलंच नाही मला कोणची गेम आणि काय. मग आम्ही ब्लॉगमध्ये लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब विजयसाठी कॉंग्रॅच्युलेशन.